पक्षाच्या जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान निवड असा एकत्रित कार्यक्रम आज तिथे आपण आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आम्हा तुमच्या सर्वांचे नेते, राज्याचे माजी मंत्री आणि फलूस बेळगाव मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर बाळासाहेब विश्वजी कदम, या जत मतदारसंघाचे पालीदार माजी आणि भावी आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमचे बंधू मान्य विक्रम दादा, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसचे आमचे प्रतिनिधी कुंडलजी उत्तम भाऊ पवार, प्रदेश काँग्रेसचे सचिव नुकतीच ज्यांची निवड झाली ते नंदकुमारजी शेळके, सांगली उपस्थित असलेले शहर काँग्रेसचे प्रतिनिधी माननीय संतोषजी पाटील, आपल्या गावचे तालुक्याचे माजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अपर्णा काका बिराजदार, माननीय महादेवजी पाटील, माननीय बाबासाहेब तात्या कोडम, मार्केट कमिटीचे सभापती माननीय नाना सुजय नाना शिंदे, उपस्थित उपाजी कांबळे, वसुकाका बिराजदार, सेवा दलाचे आमचे अजितरावजी ढोले, शाजी शिंदे, उपस्थित काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, ज्यांच्या आज निवडी होणार आहे ते सर्व काँग्रेस पक्षाचे भावी शिलेदार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षावर, कदम कुटुंबियावर, आमच्या कुटुंबियावर, विक्रम दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू मित्र, जवळजवळ 9 महिन्याचा काळ विधानसभेच्या निवडणुकीत पार पडला, पण का पराभूत झालो? एवढे कामं करून, एवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचून, एवढं वर्ष पाण्यापासून वंचित राहिलेला तालुका, ह्या तालुक्याला पाणी आणण्यासाठी खूप प्रयत्न करून सुद्धा यश बऱ्या प्रमाणात मिळून सुद्धा आपल्याला जनतेने का नाकारलं, हा प्रश्न तुमच्याच नव्हे तर आमच्याही मनात सारखा त्रास देतो। कारण तुम्ही त्यांना निराश झाला असाल, आपण खूप मागे पडलो, लोकसभेला थोडं मागे होतो, विधानसभेला अजून जागे मागे पडलो, कसं व्हायचं? पण काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संशोधन केलं, मतदार यादी पण गेले, जवळजवळ 6 महिने मतदार यादी तपासली आणि मग आपल्याला कळलं की आपण हरलो नाही, आपण आपल्याला चोरी करून हरवलं गेलेलं। महाराष्ट्रात मतदारसंघ भाव पण ह्या मतदारसंघात खास करून ठरवून केलेलं आहे। तालुक्याचा रहिवासी आहे, त्याचा जन्म इथं झाला, त्याच्या वडिलांचा जन्म झाला, आज्याचा जन्म झाला, 5-5, 6-6 पिढ्या हेळवी सांगतो तेव्हापासून तो इथंच मुक्कामी आहे। त्याची जात बघून, त्याचा धर्म बघून, त्याचं मतदार यादीतनं नाव जोडवले आणि तो आजपर्यंत मतदान झाला, निकाल लागला, आजपर्यंत ह्या तालुक्यात आलाच नाही, अशा माणसाचं मात्र मतदार यादीत नाव सापडले। एक नाही, 2 नाही, गावात आहेत माणसं 500, मतदान झालं 1500। कुठून आली लोक मतदान करून गेली? आपण कुठे गाफील राहिलो, आपण कामं करत राहिलो, विक्रम दादा निधी घालत राहिले,
आपण आपल्याच खाली आपला मतदारच मतदाराला येऊन देणार. पूर्वीच्या काळात कसं होतं बा, कुठल्याही धंद्याचा व्यवसाय करून आता आम्ही काय करतो, आमचा धंदा आहे, शाळा चालवतो, एकदा जरा सेवा दिली इलेक्शन तसं असते. चुकून एखादा कार्यकर्ता आला ना, आपण जर वाकडं करलो काय म्हणतो, येऊ दे निवड तू दाखवतो तुला, आज तू म्हणता की न काय दाखवतो. कशी लोकशाही जगायची विचार करा, काम करा, लोकांची वाहन चालू नका. आता लोक म्हणतात आमदार कोण केलं कोण केलं, आता काय फरक पडणार, कोण घेतला नाही घेतला. निवडणूक आल्या तुमची नाव कशाला कुणाचं कोण घेतलंय. आणि आपला तालुका खास करून कागद सांगितलं आपली परंपरा आहे, आपलं कोण कोण आपल्याला कोणाला 5 वेळा बाहेरचा देऊन दिला, भूमिपुत्र आपण उभा केला, काम करणारा भूमिपुत्र उभा केला, प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला, रात्री दिवसा फोन घेतो पळतो असा उभा केला. मात्र आपण त्याला पाडल्यात भाजपा पण अजून पक्ष आता कुणाला बांधायला लागणार आहे का? आज आपण पदाधिकारी निवडी करतोय का, तुमच्यावर जबाबदारी देतोय, तर पुन्हा आपल्याला ही बांधणी त्या मतदार यादीपासून बूथ पासून वरपर्यंत करावी लागते. काम हिरवत राहणार. मी तुम्हाला आश्वासन देतो, मला 6 मतदारसंघ जरी असले ते बाळासाहेबांनी मला निर्देश दिलेला आहे की जरा आमच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण जर विधानसभा मतदारसंघाकडे खास लक्ष द्यायचं. टाकी मागच्या वर्षी झाली, ह्या वर्षी तुम्हाला किमान 3-3.5 कोटी, ह्या वर्षी 1 कोटी. आमदार तुमचा जेवढी तुमची कामं करणार नाही तेवढा खासदार तुमची कामं करणार, कारण विक्रम दादांचा तुमची भाषा समजू शकतो. तुम्ही मराठीत बोला मराठीत, कानडीत बोलला कानडीत. तुम्ही आमदार निवडून दिला तो वेगळीच भाषा बोलतो, पैशाचीच समजते त्याला. जी काय कामं ह्या तालुक्यात येतील ती गरजा कशा कसं असते मागणी. आम्ही गावात जातो, आम्ही आलो तुमचं थोडा आभार माना, थोडी गाव आम्ही केली, तुम्ही गावातलं काम सुचवलं, मी ते लिहून घेतलं, लगेच पाठवलं गेलं, ते काम तुम्हाला मंजूर केलं. ही पद्धत कामाची असते, त्यांची पद्धत कामाची वेगळी आहे. कॉन्ट्रॅक्टरात टक्केवारी कशाला जास्त मिळणार आहे, कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतो, पण कॉन्ट्रॅक्टर कुठला तुमचा काय, पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुचणार. हे आमदार काम सुचवण्यात मला 4 वेळ जातात, लगेच काम होतं. त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीने जावं लागलं. इतर पक्षांकडनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी असतात, शिवसेनेकडनं पण काहीतरी शिकायचं असते. एवढी लोक सोडून गेली तरी शिवसेनेला मुंबईत मदत पडली, कारण सेवा भावी पक्ष काढला. अडीअडचणीला जाऊन झालं लोकांमध्ये, त्या मुंबईसारख्या ठिकाणी बाहेरगाव लोक जास्त आलेली असतात, भावकी नसते, मयत झालं तर खानदानाला माणूस नसतो. ही कामं सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी पक्षाची मागणी आपल्याला ते करावं लागणार. एवढे पदाधिकारी आज निवडले, आणि काही दिवसात आणि पदाधिकारी निवडले जाणार. तुम्हाला सगळ्यांना जो अधिकार दिला जाणार, जो पदाधिकारी असेल त्या सगळ्यांचे नंबर माझ्या मोबाईलवर सेव्ह असतात, त्याला सुद्धा काहीतरी अडचण मला नाही. पदाधिकाऱ्यांना जरूर तू आमदार आहेस एवढी ताकद आपण पक्षामार्फत त्या कार्यकर्त्याला देणार. तुम्ही घरोघरी जाणार, महिला भगिनींना भेटा, त्यांच्या अडचणी समजून घ्या. कुणाचा आधार कार्ड नाहीये, कुणाला सवलती मिळत नाहीत, कुणाला धान्य मिळत नाही, पोहोचूया लोकांकडे, लोकांकडे जाऊया, लोकांच्या अडचणी समजूया. कुठली काम आहे जगदेव नाही उभे, इथं बोर नाहीये, इथं रस्ता नाहीये, शाळेची अडचण आहे, महिलांचं काम नाही, हे आपण आता कळातनं कामं काढूया. ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाचं संघटन आपल्याला मजबूत करावं लागणार. आणि जी ताकद लागेल, जी शक्ती लागेल, त्या ह्या ठिकाणी तुमच्या ह्या संघटनेला देण्यासाठी ह्या ठिकाणी आलं. महिलांच्या
मतांकडे वेगळ्या पद्धतीनं राहुल गांधी बघायचा प्रयत्न करतो. कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, त्या ठिकाणी आपण लोकांना शब्द दिला की महिलांना आम्ही महिन्याला 3,000 रुपये देऊ, महिलांच्या एसटीची सवलत देऊ, वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी जाहीर केल्या. महिलांनी साथ दिली आणि आज तुम्ही शेजारचंच राज्य तुमचं आहे तिथं सुद्धा आज मोठ्या सवलतीचे झाला. महिला एसटीचा प्रवासी करतात, महिलांना पैसे मिळतात. हे मात्र कदाचित ह्या महाराष्ट्र राज्यात ते आपलं यश बघून त्या सरकारने जाहीर केलं आणि आपण जो शब्द दिला होता की महिन्याला 1,500 नव्हे 3,000 रुपये द्यायचा आपण शब्द घेतलेला, राहुल गांधींनी शब्द दिला होता. कदाचित आपण कमी पडलो, आपल्या माता भगिनींपर्यंत हा मुद्दा पोचवायला आपण कमी पडलो. त्या माता भगिनींना आपण परत विश्वास द्यायला लागणार आहे की तुमचा फक्त मतासाठी वापर करणारा काँग्रेस पक्ष नाहीये. तुमच्याकडे खरंच आपल्या हक्काची बहीण म्हणून बघणारा, आपली आई म्हणून बघणारा काँग्रेस पक्ष आहे. त्या काँग्रेस पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यावं लागणार हे समजून सांगावं लागणार. त्यांना काम मदत करून द्यायला लागणार आहे. ह्या तालुक्यात जवळजवळ प्रत्येक गावात महिलांसाठी काहीतरी कामानिमित्त एक केंद्र त्या ठिकाणी उभा करायचं आमचं नियोजन आहे. त्या ठिकाणी महिलांना काम द्यायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मध्ये आपण ह्याच हॉलमध्ये 5 एक मोठा महिलांचा मेळावा घेतला आणि त्यात आपण नावं घेतली. वेगवेगळ्या गावातलं शिलाई मशीनचं वाटप खासदारांच्या आमच्या निधीतून, सीएसआरच्या निधीतून, बाळासाहेब पण त्याला निधी देतो मग तरी बाळासाहेब सुद्धा सांगतील. आणि त्यामुळे प्रत्येक गावात या महिलांना साहित्य देऊया, एक जागा देऊया, एक ठिकाण देऊया. महिलांनी सुद्धा गावामध्ये पोहोचा, महिलांच्या न काय समजून घ्या. आपण मशीन देऊ, काम देऊ, रोजगार देऊ, महिलांसाठी आपण काम करू. आज आपला भाऊ जो राबतोय त्याच्या घराला थोडा आधार त्या बहिणीच्या माध्यमातून मिळत असेल तर सहकार्य करू. हे काम आपल्याला पुढे 4 वर्षात करून द्यायचं आहे. हे पक्ष सत्तेत नसला तरी लोकांसाठी राबतो हे आपल्याला दाखवतो. आम्ही विक्रम दादांच्या पराभवानंतर सगळे तुम्ही आम्ही निराश झालेलो आहे. मला अजूनही आठवा 5 वर्ष विक्रम दादा आमदार व्हायच्या आधीचा काळ, आमदार नसताना, काही सत्ता नसताना हे कामात राहिले. आज पराभूत झाले तरी सगळ्यात जास्त कामात तेच राहिलेले आहेत. आमदारपेक्षा लोक मेली काय, लग्न झालं काय, जन्मली काय, आमदारला काहीच नाही. सगळ्यांना विक्रम दादांकडेच यावं लागते. एका विक्रम दादा 4 वर्ष तुम्हाला दाखवते. सत्ता ही फक्त तुमच्या काम करण्यासाठी आम्हाला पाहिजे. सत्तेसाठी कोणी थांबलेलं नाही आणि सत्तेसाठी आमचं कुणाचंही अडत नाही. मात्र सत्ता मिळाली तर ह्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी आणता येईल. आज ह्या ठिकाणी म्हैसाळच्या विस्तारित योजनेत अजूनही त्रुटी आहे आणि विक्रम दादाने त्या बोलून दाखवल्या. विक्रम दादांनी जी मागणी केली, पाणी मान्य मंजूर झालं, आपल्याला ते 1800 कोटीची मंजुरी झाली, हे खरं आहे. मात्र आपली मागणी दादांची त्याच्यावर खूप मोठी होती. आता जे पाणी येणार आहे ते पूर्ण तालुक्याला तुटणार आहे का? नाही. गृहीत धरताना फक्त 27% तालुक्याचं जमीन भिजेल असं नियोजित करून हा पैशाचा विस्तारित प्रकल्प केला गेला आहे. आम्ही मागणी केली, आता मी गेल्या का मागणी केली, अजून 1000 कोटी द्या. आधी पाणी पाहिजे नदीत उचलूया, नाहीतर वाहून चालले कर्नाटकात, अजून उचलूया. आणि नवीन पाईप आहे त्याच्यावर दुप्पट क्षमतेची वाढ क्षमता असलेली पाईप नवीन टाकून ह्या तालुक्यात तुम्ही पुन्हा पाणी वाढवून दिलं पाहिजे. नाहीतर परत पाणी सुरू झालं त्याच्यावर रोज वाढणं आता सुरूच आहे. माझा अजून दिसलो नाही, तो पण वाद बंद होतो, पुढच्या गावात जातो, तो पण करतो, बरोबर पाणीच मिळत नाही. वाद का होता? तर कुठून नियोजन अर्धवट राहिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा प्रस्ताव मी मागणी केली. टेम्पोचा भांडवल आता मी दिल्लीपर्यंत नेलेला आहे. म्हैसाळ विस्ताराचा सुद्धा नेणार आणि ह्याला केंद्राचा खास निधी तुम्ही अजूनही आठवा प्रत्येक दादा होते म्हैसाळ प्रकल्पाला 1000 कोटी झाले मंजूर म्हणून आज आपण इथपर्यंत आलेलो आहे. ह्या प्रकल्पाला सुद्धा केंद्रात मी खासदार म्हटलो आहे 1000 ते 1500 कोटी अजून निधी मंजूर केल्याशिवाय मी शासन बसणार नाही. मला आणखीन काय बोलायचं आहे, मी नेहमी येत राहील. लवकरच पुन्हा आपण आमसभा आढावा बैठक काही दिवसांनी दादा वेळ आपण घेऊया. मी सातत्याने येत राहणार. बाळासाहेबांनी जो शब्द दिला आहे की आमच्या आढावा बैठकीसाठी वर्षात नाही 2च दिवस या ठिकाणी हजर राहतील. तुम्ही काही काळजी करायची नाही. मी
तुमच्या बरोबर ठाम आहे, विक्रम दादांच्या पाठीशी ठाम आहे, एवढं मी या ठिकाणी आश्वासन देतो.